नमस्कार, एबी न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। एक नवीन सुरुवात आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। यापूर्वी सोलापूरकरांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि याही न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापूरकर असतील किंवा ही बातमी पाहणारे सर्व प्रेक्षक आम्हाला भरभरून प्रेम देतील अशी अपेक्षा आहे। आपण आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये बोलणार आहोत की सोलापूर पोलीस आयुक्तालयातील जेलरोड पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या दमदार कामगिरी संदर्भात आपण आज सविस्तरपणे बोलणार आहोत। जेलरोड पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया केलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली जी कारवाई आहे पथकाने केलेली आहे त्यामध्ये 9 मोटरसायकल गाड्या जेलरोड पोलिसांच्या पथकाने हस्तगत केलेल्या आहेत, तर दुसऱ्या एका कारवाईमध्ये जेलरोड पोलिसांनी देशी विदेशी दारू जप्त केलेला आहे। तर ही घटना नेमकी काय होती, कुठे ही कारवाई झाली, यामध्ये कोणाला अटक करण्यात आलेली या संदर्भात थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया। जेलरोड पोलिसांनी सुरुवातीला मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्यामध्ये 9 मोटरसायकल चोरीची प्रकरणे जेलरोड पोलिसांनी उघडकीस आणलेली आहे। त्यामध्ये 2 आरोपींना जेलरोड पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामध्ये ज्या आरोपींना अटक केलेली आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे आहे। आयान उर्फ बडा सैफन मुच्छाले, वय वर्ष 19, राहणार मुस्लिम पाचापेठ सोलापूर। आणि दुसरा जो आरोपी आहे आसिफ मोहम्मद हुसेन बडेपीर, वय वर्ष 18, राहणार मुस्लिम पाचापेठ इक्बाल फॅशन जवळ सोलापूर। म्हणजे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना जेलरोड पोलिसांनी जे जेलरोड पोलिसांनी अटक केली त्यामध्ये हे दोन्ही आरोपी सोलापूर शहराच्या मुस्लिम पाचापेठ मधील रहिवासी आहेत आणि ते 18 वर्षाचे आहेत आणि त्यांना अटक केलेली आहे। तर या संदर्भात जेलरोड पोलिसांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही आरोपी अक्कलकोट रोड येथील हिंदू स्मशानभूमीजवळ थांबले होते। पोलिसांना हिंट मिळाली होती की हे दोन्ही आरोपी जे आहेत ते मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी थांबलेले आहेत। पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा लावून त्यांना अक्कलकोट रोड हिंदू स्मशानभूमी इथं ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडे चौकशी केली असता या दोन्ही आरोपींनी सोलापूर शहरात मोटरसायकल चोरल्याचे पोलीस तपासात कबूल केलेले आहे आणि या संदर्भात त्यांच्याकडून एचएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल असेल, स्प्लेंडर असेल किंवा सुझुकी कंपनीची ॲक्सेस गाडी असेल, पॅशन एक्सप्रो असेल, हिरो होंडा स्प्लेंडर प्लस असेल किंवा वेस्पा असे 9 गाड्या जेलरोड पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यांच्याकडून 9 गाड्या जप्त केलेल्या, त्याची एकूण किंमत 3,60,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। यामध्ये जे 2 आरोपी आहेत आयान उर्फ बडा सैफन मुच्छाले आणि आसिफ मोहम्मद हुसेन बडेपीर, हे दोन्ही आरोपी मुस्लिम पाचापेठ परिसरातील आहेत आणि जेलरोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी देखील प्रसार माध्यमांना या डिटेक्शन संदर्भात माहिती दिलेली आहे। पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल होते। यापैकी हे दोन्ही आरोपी जेव्हा अल्पवयीन होते तेव्हा त्यांच्यावर चोरीच्या गाड्या पकडून त्याचे स्पेअर पार्ट विकताना त्यांना पकडण्यात आलेले होते। त्यावेळी ते अल्पवयीन होते। आता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी पुन्हा चोरीचा हा पराक्रम सुरू केला आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे त्यांनी सुरू केलेले आहेत। त्यांच्याकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। दरम्यान जेलरोड पोलिसांनी या केलेल्या कारवाईमध्ये 9 मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत आणि ही सदरची जी कामगिरी आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, पोलीस सब इन्स्पेक्टर सातपुते, सहाय्यक फौजदार शरीफ शेख, गजानन कलिंगिरी आणि शेख बाबर गंगावणे, माने आणि धुमाळ, नदाफ, वायदंडे, सावंत, जाधव, सिनारे, येसलवाड, देकाणे आदींच्या या पथकाने केलेले आहे। आणि या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जेलरोडचे शिवाजी राऊत यांनी प्रेस नोट माध्यमांना दिलेली आहे। आणि दुसरी कामगिरी जेलरोड पोलिसांची जी झालेली आहे ती दारू संदर्भात झालेली आहे। म्हणजे एकाच दिवशी जेलरोड पोलिसांनी दमदार कामगिरी केलेली आहे। दुसऱ्या कारणामध्ये जेलरोड पोलीस ठाणे हद्दीत 4 चाकी वाहनातून अवैधरित्या विदेशी देशी दारूच्या बाटल्या नेताना एक गाडी पकडण्यात आली होती। त्यामध्ये अवैध दारू साठा जेलरोड पोलिसांच्या पथकाने पकडलेला आहे। 17 मार्च रोजी जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत होते आणि त्यानंतर त्यांना जोड बसवनाथ चौकातून एक 4 चाकी वाहन जाताना दिसले। पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि जिजामाता दवाखान्याच्या समोर रात्री म्हणजे रात्रीची जी वेळ होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21:45 म्हणजे साधारण 9:45च्या सुमारास ही कारवाई झालेली आहे।
जरोड पोलिसांच्या पथकाने जोड बसवणं चौकातून त्या गाडीचा पाठलाग केला। जिजामाता दवाखान्यासमोर ती गाडी अडवण्यात आली। गाडीची चौकशी केली असता त्या गाडीमध्ये देशी विदेशी दारूचा साठा सापडून आला आणि त्या ठिकाणी तो जो वाहन चालक होता त्याचे नाव सिद्धाराम राचप्पा खजुर्गी, वय वर्ष 45, राहणार नीलमनगर असे असल्याचे पोलिसांच्या तपासणीत समोर आलेले आहे। पोलिसांनी त्याच्याकडे माहिती विचारली असता त्याने अगोदर ओढवाओढवीची उत्तरे दिली, मात्र गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये विविध दारूचा साठा सापडून आला। बॉक्समध्ये दारूचा साठा या ठिकाणी गाडीमध्ये ठेवलेला पाहायला मिळाला। पोलिसांनी तो दारूचा साठा जप्त केलेला आहे। जवळपास 3,12,310 रुपयांचा हा दारू साठा आहे आणि त्यामध्ये विविध कंपन्यांचे विदेशी दारू त्यांना मिळून आलेले आहे आणि त्यामध्ये मारुती सुझुकी वॅगनार जी ग्रे कलरची एक 4 चाकी गाडी आहे ती गाडी देखील जरोड पोलिसांच्या पथकाने हस्तगत केलेली आहे। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, पोलीस सब इन्स्पेक्टर सातपुते, शरीफ शेख, गजानन कनगिरी शेख, पोलीस हवालदार बाबर, रंगावणे, माने, धुमाळ, नदाफ, वायदंडे, सावंत आदींच्या पथकाने केलेल्या आहे। अशा पद्धतीने जरोड पोलिसांनी एकीकडे 9 दुचाकींसह 2 आरोपींना अटक केलेली आहे, तर दुसरीकडे देशी विदेशी दारूचा साठा जो म्हणजे एका वाहनातून 4 चाकी वाहनातून जाताना पकडण्यात आलेला त्याला पकडून देखील आरोपीला अटक केलेली आहे आणि अशी एक दमदार कामगिरी जरोड पोलिसांनी केलेली आहे। ताज्या बातम्यांसाठी आणि खास करून क्राईमच्या बातम्या त्यांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी सोलापुरातील एबी न्यूज सोलापूर हा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आम्हाला तुमचं सहकार्य अपेक्षित आहे आणि नवनवीन विषयांवर आम्ही तुम्हाला माहिती देत राहू, भेटतच राहू। आजच्या या क्राईम बातम्यांमध्ये आपण इथंच थांबूया। तोपर्यंत नमस्कार।